म्हाताऱ्यांचा मोर्चा निघाला. इथल्या सरकारने 75 पेक्षा जास्त वयाच्या लोकांचा इन्कम टॅक्स माफ केला. म्हणजे काय काय तर तिथल्या 75 पेक्षा जास्त वयाच्या लोकांनी मोर्चा काढला की आम्ही इन्कम टॅक्स द्यायला तयार असताना तुम्ही का माफ केलं. आणि आपल्याकडे रेशन माफ, प्रवास माफ, सगळे फुकट पाहिजे आपल्याला. तिथल्या म्हाताऱ्यांनी मोर्चा काढला की आम्ही द्यायला तयार आहे, राष्ट्रासाठी आमचं योगदान आम्हाला करायचंय, आमचा इन्कम टॅक्स माफ करू नका. आपल्या भारतात असं आंदोलन होईल का की मला 1,500 रुपये देऊ नका. श्रीमंताच्या बायका गरीब व्हायला 1,500 साठी लाचा. राष्ट्र मोठं होईल का. अमेरिका आपल्यापेक्षा 5 पट मोठा आहे देश. भूगोलामध्ये आपल्यापेक्षा 5 पट मोठा आहे आणि आपल्यापेक्षा 5 पट संख्या कमी आहे. 30-35 कोटी ते अमेरिकेमध्ये. आणि आपलं जगामध्ये नंबर 1 वर आहे. आपण जगामध्ये काही दिवसांना आपल्याला झोपायला जागा राहणार नाही, मंदिरात येऊन उभं राहायला. देश कुठे चाललाय. भ्रष्टाचार आहे, अनाचार आहे, दुराचार आहे. आणि भ्रष्टाचारी माणसाला शिक्षा नाहीये. करोडो रुपये खाल्ले काही होत नाही. आणि आपण मूर्ख आहे की भ्रष्टाचारी माणसाला मतदान करायचं. लालू प्रसाद यादवने किती करोड खाल्ले माहिती तुम्हाला. त्याला शिक्षा झाली तरी ते निवडणुकीला उभा. आपल्याकडे बस स्टँडवर जर पाकिट मारलं तर पोलीस त्याला बेदम मारून मध्ये देते. पण करोडो रुपये खाणाऱ्या लोकांच्या आकाराला हात लावते. जाऊन का एखाद्या आमदाराला बेदम मारले पैसे खाल्ल्याबद्दल, हा किती सरकारचे बजेट खाल्ले माहिती तुम्हाला. हातभर सडक पण 15 लाखाचे बजेट. तुम्ही एवढे लागले का ते म्हणजे बजेट येते खाऊन टाकते. पाकिट मारायला तुम्ही मारता तर याला किती मारायला पाहिजे. देश अराजकतेकडे चालला लक्षात घ्या. आणि अराजकता जर एकदा वाढली तर बांगलादेशासारखी अवस्था आपली व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून राष्ट्र अगोदर. मोदी काय म्हणले, नेशन फर्स्ट. काहीतरी दत्तात्रेयाची कृपा आहे म्हणून मोदी सरकार आपल्याला नेता मिळालं. आपण तो सांभाळला पाहिजे, जीव की प्राण करून त्याला टिकवलं पाहिजे. ते आपल्या सगळ्या कर्तव्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे की माणूस मेला असे कसं कधी समजा. हे माणूस जिवंत असून मेलाय. धर्मराजाने उत्तर दिलं की मेलेल्या माणसाचं एकच लक्षण आहे, दरिद्री. ज्याचा जो पैसा नाही असा दरिद्री मनुष्य जो आहे तो जिवंत असून मृत आहे. भागवत सांगतात की दरिद्री माणूस हा महारोगी आहे. दारिद्र्या जन्माला येणं पाप नाही. की काय म्हणते लक्षात घ्या. पण दारिद्र्यामध्ये जीवन जगणं पाप आहे. आपल्या देशात आपण दरिद्री काय प्रयत्न करत नाही आपण. आपल्याला 100 रुपयामध्ये राशन मिळाले याच्यातच आनंद आहे की आम्हाला 100 रुपये दिले की महिन्याचे राशन फुकट मिळाले. अरे ही दारिद्र्याची मानसिकता आहे. ज्याला काही जमत नाही त्याच्यासाठी येते. आणि अशी लोक 80 कोटी आहेत भारतात. मला वाटलं पाहिजे की मी नाही घेणार. मला शेती आहे, अजून मी काही घेतलं नाही शेतीचं. मी खातच काढलं म्हणून मला नको, मला आहे ते. म्हणजे कोण काढले एवढ्या याच्यामध्ये सगळ्यांना देते पैसे येत असतील. मी प्रामाणिक आहे. मला जगाची कसं काय सगळं. पण दरिद्री राहणे आमच्या महाराजांनी सांगितलं की दारिद्र्यात जन्माला येणं पाप नाही, पण जन्माला आल्यानंतर दरिद्री राहणं पाप. कष्ट करा, मेहनत करा, बुद्धी चालवा, श्रम करा आणि लक्ष्मीची उपासना करा. प्रत्येक घर भरलेलं पाहिजे.
अन्नानं, धान्यानं, सोन्यानं. आणि एक काळ असा होता की भारतामध्ये गरीब मनुष्य औषधाला सापडत नव्हता. म्हणून हे पुस्तक आता एकेकाळ मला पुष्कळ बोलावं असं वाटतं. आता याचा पुढचा प्रश्न आहे, समारोपाकडे आहे, मला थोडी कथा घ्यायची. प्रश्न असा आहे की दिशा कशाला म्हणतात? का दिशा? एक ब्राह्मण होता आणि तो संध्या झाला 6 दिशेला नमस्कार करायचा. एक नमस्कार वर, एक नमस्कार खाली, 4 दिशेला 4. एकदा त्याला एकाने विचारलं की काय नमस्कार करतो तू दिशेला? मला काही माहिती नाही, त्या बापदादापासून असं करते, कशामुळे करतो मला काही माहिती. त्या माणसाने विचारलं की आपल्या नशिबाला गौतम बुद्ध आले पिंपळाच्या झाडाखाली आणि त्यांचा मुक्काम मागितलं. जा, त्या ब्राह्मणाला सांगितलं जा आणि गौतम बुद्धाला विचार की दिशेला नमस्कार का करायचा? 4 मुख्य दिशा आणि 2 उपदिशा, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ऊर्ध्व आणि आग्नेय. तो माणूसानं गौतम बुद्धाकडे गेले, नमस्कार केला, विचारलं महाराज आपण दिशेला काय नमस्कार केला? तेव्हा त्यांनी सांगितलं की हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिशेची देवता आहे. पूर्व दिशा ही आई वडिलांसाठी आहे. पण पहिला नमस्कार कुणाला आहे? पहिला आई वडिलांना नमस्कार. भगवान गोपाळ कृष्ण सकाळी उठल्याबरोबर गोठ्यात जाऊन गायला आणि घरात आले की आई वडिलांना आणि मग त्यांच्या दिनचर्या सुरू आहे. आईला नमस्कार करायचा म्हणजे आईला शिव्या देऊन बोलवायचे का म्हणते की एवढे जर नमस्कार करायचा का? पृथ्वी महाराजांना सांगितलं नमस्कार करायचा म्हणून. कुठे गेली त्या फाटली कुठे? हे नमस्कार आहे का? नमस्कार करणं म्हणजे तिचा आदर करणं. नमस्कार करणं म्हणजे तिला सन्मान देणं, तिला फुलामध्ये ठेवणं, तिला त्रास होणार नाही याची काळजी करणं. आद्य शंकराचार्यांनी संन्यास घेतला पण आईची सेवा सोडली का? न मातुः परदैवतम्. आई एवढं मोठं दैवत नाही. मग पहिला नमस्कार कोणाला आहे? आई वडिलांना आहे. मग पूर्व दिशा म्हणजे त्या दिशेला काही नाही आहे, त्या दिशेला आई वडिलांचं प्रतिनिधित्व आहे. असं प्रत्येक दिशेच्या देवता त्यांनी सांगितले गौतम बुद्धांनी. आणि मग याच्या डोळ्यामध्ये आणि इतके दिवस नुसतं असंच महादेवाला पाणी घालणं चालू. कशामुळे घालायला माहिती असं होत. मग दिशा कशाला म्हणावं? धर्मराजाने उत्तर दिलं संतोधिक. नीट आहे का? संपवायला मी पुस्तक तर खूप मोठे आहे पण दत्तात्रय प्रभूच्या 6ला आपल्याला प्राकट्य करायचं. संत हेच समाजाची दिशा आहे. तुम्हाला जीवनाला जर दिशा पाहिजे असेल तर कुणाला शरण जा? संताला शरण जा. दुसरं कोणाला विचारू नका. तुकोबारायला विचारा, माऊलीला विचारा, साधू संतांना विचारा. म्हणून आमचे कोण धर्मराज काय सांगतात? दिशा कोण आहे? संत दिशा आहे. आणि तुम्हाला मी अजून एक सांगतो ब्रह्मा, तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणता का नाही? जरूर म्हणा. त्याच्यामध्ये 1000 नाव आहेत विष्णूचे, त्यातले 999 नाव एकवचनी आहे आणि एकच नाव अनेकवचनी. विनोबा भावेंनी विष्णू सहस्त्रनामावर खूप सुंदर ग्रंथ लिहिले. आज वेळ नाही मला ते सांगायला. रोज सकाळी 5 वाजता उठा की विष्णू सहस्त्रनामाचा पाठ विनोबा भावेच्या आश्रमामध्ये होत होता. विनोबा भावे ना एक लहान भाऊ होता, बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्याचं नाव होतं बाळकोबा भावे. आणि अजून एक भाऊ होता, त्याचं नाव होतं शिवाजी भावे. तिन्ही भाऊ ब्रह्मचारी होते आणि तिघांना ब्रह्मचारी राहण्याची प्रेरणा आईला दिली. आपल्या आईला पोराच्या लग्नाची गडबड असते की एकदा लग्न झालं की बस महाराज दत्ताच्या पंचपदीला. आईने सांगितलं की विदू तुझं ब्रह्मचारी राहिला असतं 42 पिढ्याचा उद्धार होईल आणि लग्न केलं असतं 2 पिढ्याचा उद्धार. आईची आज्ञाप्रमाणे मानून वयाच्या 16व्या वर्षी
विनोबा भावे काशीला विद्या शिकण्यासाठी गेले आणि तिघही भाऊ बाळकोबा, शिवाजी, विनोबा ब्रह्मचारी राहिले. 5 वाजता काय व्हायचा? विष्णू सहस्त्रनामाचा पाठ व्हायचा आणि बाळकोबा भावेचं काम काय? शंकराचार्याच्या ब्रह्मसूत्रावर भाष्य. नीट आहे का? आणि आवडीचं काम संडास साफ करणे. त्या काळामध्ये डोक्यावर संडास नेण्याची पद्धत होती. मी बघितली, माझ्या लहानपणी होती. भंगी यायचा आणि खराट्यानं बादलीमध्ये संडास घेऊन डोक्यावर न्यायचा. ही प्रथा पुढे सरकारने बंद केली. तर आमचे बाळकोबा भावे स्वतः बादलीमध्ये संडास घेऊन लोकांची संडास डोक्यावर घेऊन जायचे आणि जाताना तोंडाने विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे. पहाडा एवढे माणसं आपल्यामध्ये जन्माला आले. अशी सुंदर प्रश्न आहे. दिशा कोण आहे? तर संतोषित पुष्कळ बोलता येण्यासारखं आहे. आणि या ठिकाणी मला याचा आनंद आहे की राजकारणा म्हणजे संत परम आदरणीय बाळासाहेब बांधे त्यांच्या घरामध्ये आज आपण दत्तोत्सव साजरा करत आहोत. आणि बाळासाहेब तर आता नाही, त्यांचे ग्रंथ माझ्याकडे आहेत. पण आज बाळासाहेबांच्या रूपाने त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आलेले. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करा. हा एवढा वैभवशाली उत्सव भारतीय परिवार हे कुण्या एका माणसाचं काम नाही. सगळ्या भारतीय परिवार, सगळे शेगावची भावी सगळ्यांनी मिळून हा उत्सव आपण साजरा करत आहोत. आता शेवटच्या टप्प्यामध्ये हा जो 100 प्रश्न नावाचा ग्रंथ आहे हा या ठिकाणी मी समाप्त झाला असं जाहीर करतो. आणि आता एक 10 मिनिट आपल्याला कथा ऐकायची. दत्तात्रय प्रभूच्या जन्माची कथा. आणि मी सांगितल्यानंतर सगळ्यांना फुलं वाटले जाते. फुलं केवळ भगवंताच्या अंगावर समर्पित करायचे. आपले जे काका आहेत भीमसेन जोशी ज्यांचा आवाज आपल्याला आवडतो ते दत्त जन्माचं एक पद म्हणते. आणि ते पद झालं की अवधूत चिंतनचा मी घोष करेल. आणि त्यावेळेला दत्तात्रय प्रभूच्या चरणावर आपण काय करायचे? पुष्पवृष्टी करायची. लक्षात ठेवायचं. तोपर्यंत कार्यकर्ते फुलं देऊ शकतात. मी थोडक्यात कथा सांगतो की दत्तात्रय प्रभू हा नित्यावतार आहे, करुणावतार आहे, योगावतार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सद्गुरूचा अवतार आहे. पृथ्वीवर आले पण पृथ्वीहून गेले नाही. आजही ते सूक्ष्म रूपामध्ये काय आहे या ठिकाणी प्रगट आहे. दत्तात्रयाचे 16 अवतार झाले आणि प्रत्येक अवताराच्या जन्माच्या तिथी वेगळ्या आहेत. आपल्याला हे माहिती नाही. थोडक्यामध्ये सांगतो, मला सांगायचं होतं तर वेळ नाही. योगीराज नावाचा अवतार आहे दत्तात्रयाचा. अत्रि ऋषींनी तप केलं. त्या तपाने भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि अत्रि ऋषीच्या पोटी 3 देवता जन्माला आल्या. अशी एक कथा आहे छोटीशी. अत्रि ऋषीच्या तपाने आले. आपली कथा वेगळी आहे, ती सांगणार आहे मी तुम्हाला. तर योगीराज नावाचा अवतार कार्तिक शुद्ध पौर्णिमेला आला. आज मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा. कार्तिक पौर्णिमा सुद्धा दत्त जन्माची तिथी आहे आणि त्या दत्ताचं नाव आहे योगीराज. आत्रि वरद नावाचा एक दत्ताचा अवतार आहे. वृक्ष पर्वतावर आत्रि ऋषींनी तप केले होते, त्याच्यातून जन्माला आले. कार्तिक कृष्ण प्रतिपदा पौर्णिमेचा दुसरा दिवस आत्रि वरद नावाचा अवतार. दत्तात्रय हे नाव आहे हे आजच्या अवताराचे नाही. कार्तिक कृष्ण 2 म्हणजे द्वितीय या दिवशी दत्तात्रय या नावाने भगवंताने काय केलं? अवतार धारण केला. 12 स्वरूपामध्ये आत्रि ऋषीच्या घरी ते प्रकट झाले. एकटे दत्तात्रय. आज कोणता अवतार आहे? कालाग्नी शमन. केव्हा झाला? मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा. आत्रि ऋषीच्या तपाने त्यांच्या शरीरामध्ये एक अग्नी प्रज्वलित झाला आणि त्या अग्नीमधून भगवान विष्णू काय झाले? प्रगट झाले. पण कालाग्नी
तो जो अग्नी प्रकट झाला त्याला शांत करण्यासाठी भगवान विष्णू प्रकट झाले. कालाग्नी शमन आणि तो अवतार आजची तिथी काय मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा. या दिवशी अजून एक अवतार झाला योगी जन वल्लभ. देव आहेत, ऋषी आहेत, गंधर्व आहेत, यक्ष आहेत, किन्नर आहेत, आहे का नाही, यांना बाल रूपामध्ये अवतार धारण करून भगवंतांनी उपदेश केला ज्ञानाचा. म्हणून त्या अवताराचं नाव आहे योगी जन वल्लभ अवतार. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा या दिवशी दोन अवतार झाले. एक कालाग्नी शमन अवतार आणि दुसरा मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला योगी जन अवतार. पौष पौर्णिमा या दिवशी लीला विश्वंभर नावाचा अवतार झाला. त्याची कथा आहे, पण आता सगळ्या कथा सांगितल्या आपल्याला सांगायला जाईल. सिद्धाराज अवतार अनेक सिद्धांना उपदेश केला हिमालयामध्ये. तो जो अवतार आहे माघ शुद्ध पौर्णिमा. मी तुम्हाला सांगू का, प्रत्येक पौर्णिमेला दत्त जन्म. समजा परदेशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणातरी वेगळ्याच तारखेला केली. परदेशात डेन्मार्कला टाकून तो एकाने विचारलं का शिवाजी महाराजांची जयंती नाही. ते म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती रोज आहे. कोणत्यातरी कॅलेंडर मध्ये असेलच नाही. तसं आमच्या दत्तात्रय प्रभूचा अवतार दर पौर्णिमेला, सिद्धराज नावाचा अवतार माघ पौर्णिमेला, फाल्गुन शुद्ध दशमीला ज्ञानसागर नावाचा अवतार झाला. विश्वंभर अवधूत अवतार चैत्री पौर्णिमेला. माया मुक्तावधूत अवतार वैशाख चतुर्दशीला झाला. आणि माया युक्तावधूत अवतार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला झाला. आषाढी पौर्णिमा ज्याला आपण गुरु पौर्णिमा म्हणतो त्या दिवशी आदि गुरु शिवरूप अवतार झाला. श्रावण शुद्ध अष्टमी. श्रावण वरती अष्टमीला भगवान गोपाळ कृष्ण आणि श्रावण शुद्ध अष्टमीला शिवरूप अवतार दत्तात्रयांचा झाला. महानुभाव संप्रदायामध्ये या दत्ताची उपासना केली जाते. एक मुखी दत्त देवदेवेश्वर. महाभाऊला गेला तर देवदेवेश्वराचं खूप मोठं मंदिर आहे महानुभावांचं. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या दिवशी देवदेवेश्वर रूपाला अवतार धारण केला. आणि सगळ्यांना जे नाव माहित आहे दिगंबर अवतार. आश्विन शुद्ध पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान दिगंबराच्या रूपामध्ये प्रकट झाले. हा 15वा अवतार आहे. आणि कमल लोचन 16वा अवतार भगवंतांनी कार्तिक पौर्णिमेला धारण केला. तुम्ही काय सांगितलं तर माहिती असावं की भगवान दत्तात्रेयाचे 16 अवतार. आता आपल्याला थोडीशी कथा पाहिजे की आपली जी पारंपरिक कथा आहे, कथा अशी आहे की नारदाच्या मनामध्ये आलं भगवंतांनी करुणावतार घ्यावा, नित्यावतार घ्यावा आणि जगाचे कल्याण करावे. तर भगवान प्रकट होण्यासाठी काहीतरी करावं लागलं का नाही. तर त्यांनी काय केलं, पातिव्रत्य अनुसूयेची स्तुती केली. पहिल्यांदा ते कैलास पर्वतावर गेले, पार्वती मातेला नमस्कार केला आणि सांगितले आई साहेब तुम्ही खूप मोठ्या पतीव्रत आहे, पण मी पृथ्वीवर कालच जाऊन आलो. पृथ्वीवर जी पतिव्रत आहे अनसूया तिच्या नखाची बरोबर नाही, आगाऊच काढी लावून दे. नारदाने जेवढ्या काड्या लावल्या नीट ऐका, त्याच्यातून जगाचं कल्याण झालं. देवर्षी नारद आहेत ते ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहेत ते. त्यांनी अशी फालतू काड्या केल्या नाही. त्यांनी पार्वती मातेचा अहंकार जागा केला आणि पार्वती माते म्हणजे असं कधी होता माझ्यापेक्षा ते म्हणजे तुम्ही काहीच नाही होईल जाऊ द्या कशा तिखट मीठ लावून केलं. लक्ष्मीबाईकडे गेले. लक्ष्मीबाई उंच टाकायची चप्पल घालून बाहेर फिरायला जाऊ. नवऱ्याचं एटीएम कार्ड घेऊन वहिनी अहो तुमच्या पाठीवरच्याला आम्ही नमस्कार करतो, पण मी कालच पृथ्वीला जाऊन आलो. काय आहा काय आहा, अरे मी नुसतं आहा काय 6 वाजता तो अनुसूयेच्या पाठीवरच्या पुढे काहीच नाही म्हणा. तिला राहा ब्रह्मदेवाच्या बायकोला राहा
मग सगळ्या बायका एकत्र आल्या या गोष्टीवर, चांगल्या गोष्टीवर नाही. आपण दत्ताच्या जन्माला जाऊन बायका एकत्र आल्या नाही. त्या अनसुयेची आपण जिरवू. आपल्यापेक्षा मोठी म्हणजे काय, याला म्हणायचं मच्छर, याला म्हणायचं असूया. आणि जिच्या पोटी दत्त आले तिचे नाव काय, असूया. जिच्या मनामध्ये असूया नाही, माणसाला असूया करू नये. एखादी गोष्ट मला मिळाली नाही म्हणजे आता मला गाणं येत नाही, मग मी रडत बसू का? मला बोलता येतं ना, मला बोलण्याची पुरस्कार मिळाले. आपल्याला देवाने जी दिली ती सांभाळा. कुणाला गाणं येत असेल बोलता येत नसेल, कुणाला दोन्ही येत असेल तर लिहिता येत नाही. आमच्या बाळासाहेबांना लिहिता येत होतं, बोलता येत होतं. राजकारणाची संत अशी विभूती होती. आणि मी ते धाडसानं सांगेल की बाळासाहेबांच्या नंतर राजकारणामध्ये संतत्व निघून गेलं. कोणत्या खुर्चीवर कोणत्या पक्षाचा माणूस प्रामाणिक राहिला. आणि मग हे तिन्ही देव परीक्षा घेण्यासाठी अनसुया मातेकडे आजच्या दिवशी बाहेर गेले होते, काही कामानिमित्त गेले. आपल्याकडे अतिथी धर्म आहे की कुणी घरी आला, परिचित असो अपरिचित असो, जर दुपारच्या वेळेला आला तर त्याला पाणी द्या, त्याला गुळाचा खडा द्या, त्याला जेवण्याचं विचार. हे हिंदू धर्म आहे आपला. आणि अशा चांगल्या गोष्टीमुळं कधी कधी आपल्याला वाईट अनुभव आले. आपण मामा घोरीला 17 वेळेला सोडलं आणि 18व्या वेळेला त्यानं मुंडकं कापून टाकलं पृथ्वीराज चव्हाण. म्हणून सावरकरांसारखा महात्मा जन्माला आला की त्यांनी सांगितलं की एवढे चांगलं वागू नका की देशाचं नुकसान होईल. आज मलाही तिकडे जायचं नाही, पण आमच्या अनसुयाताईने तिने त्या माणसांचं, तिला काय माहिती जेवायचं म्हणून, 3 पुरुषाच्या रूपामध्ये आलेल्या त्या तिघांचं स्वागत केलं. आणि मग त्यांनी जेव्हा जेवायचं विचारलं तेव्हा ते म्हणजे आम्ही जेवण करू, पण तुम्हाला लग्न होऊन वाढावं. आता कधी कधी मला वाटतं की असं म्हणणं योग्य नाही किंवा हे म्हणणं स्वीकारणं योग्य नाही. दोन्ही भूमिका आहेत. पण अनसुया मातेनं सांगितलं की महाराज अवघड आहे थोडीशी तुमची इच्छा. ते म्हणजे आम्ही जेवणार नाही. तिच्या मनामध्ये एक विषय आला की जर आपल्या दरवाजातून अतिथी न जेवला गेला तर तो पुण्य घेऊन आपण येतो. आपण काय करू, आपल्या लेकराला मांडीवर घेऊन पालवतो का नाही आपण? आई लेकराला पालवते की नाही? मग हे लेकरं समजू आपण. आणि मग तिने केलेला जो स्वयंपाक होता, तो स्वयंपाक तिने नग्न होऊन बाहेरच्या पुरुषांना वाढायला जेव्हा गेली तेव्हा या 3ही पुरुषांचा अहंकार काय झाला, निघून गेला. आणि आईची परीक्षा घेतली. म्हणून हे तिघं कोण झाले, छोटे छोटे बालक झाले. आणि त्या बालकाला तिने काय केलं, जेवू. ही कथा आहे. पुढे आपले ऋषी आले, त्यांनी पाहिले बालक जेवताय, त्यांनी अनसुया मातेला विचारलं, तिने अशी कथा सांगितली. आणि मग पुढे आत्री ऋषीने विनंती केली की आता तुम्ही परीक्षेसाठी बालरूप धारण केलं ना, आता माझ्याकडे पुत्र रूपानं काय करा, तुम्ही या ठिकाणी काय करा, आपलं जीवन व्यतीत करा. आणि माझा मुलगा म्हणून तुम्ही काय करा, या ठिकाणी जीवन व्यतीत करा. म्हणून आपल्याला आता अत्रि ऋषीच्या घरी बालकाचा जन्म होईल. पद सुंदर आहे, त्यापेक्षा आवाज सुंदर आहे, आणि त्यापेक्षा तुमची मांडी आली मोठी आहे. मग एक पद ऐका. एक पद झाल्यानंतर जय जयकार होईल. जय जयकार झाल्यानंतर ही पुष्पांजली भगवंताकडे मुखकमल करून अर्पण करायची आहे. दोन काटा आणि महाराज की
मार्गशीर्ष किती पौर्णिमा मास मार्गशीर्ष होतो मास नाम घेतो सर्वांनी आता टाळी वाजवून भगवान दत्तात्रयाचं नामस्मरण करा आणि ते नामस्मरणामध्ये या ठिकाणी विषय प्राप्त करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
शाम जन्नादमीनचित्तभवनं शार्दूलजन्मपरं ब्रह्मज्ञै जनकादिभिर्परिवृतं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे रविमुखा ध्येयं सदा योगिनी अवधूतचिन्तनं यानंतर काना होईल जागेवर बघा उद्या महाप्रसाद होणार आहे सगळ्यांनी या महाप्रसादाला या कार्यक्रमाला या हे चिदान देवळा गेला, हे चिदान देवळा आरती त्यांना पाळणं मानत असेल त्यांनी पाळणाऱ्या स्टेजवर येऊन म्हणा आरती होईल त्यानंतर पाळणा होईल मग कार्यक्रमाची सांगता होईल जन्माला आल्याबद्दल सगळ्या भाविकांना धन्यवाद आपल्या जागेवर जाऊन बसा पहिले आरती होईल मग पाळणे लावायला पाळण्याजवळ पाण्याचा दर्शन घेतलेल्या महिला भाविकांनी जागेवर बसायचंय आरतीसाठी कोणी उभं राहायचं नाहीये आरतीसाठी जागेवर बसा पाळणा आणि आरती ऐकून घ्या माझी विनंती आहे पाळणा हा दिवसभर इथे राहणार आहे रात्रभर राहणार आहे पाळणा कुठे जाणार नाही सगळ्यांनी जागेवर बसून घ्या जागेवर बसा अगोदर पाळणा घेऊन मग आरती करू म्हणजे आपल्याला जाता येईल हरी नारायण मुखाने गात नारद मुनी आले स्वतःच जाऊन बैसले देव सभेत अनुसयाचे गुणवंतित दुबाळा दुरे दो ऐकून किती सावित्री लक्ष्मी आणि पार्वती विचार
करती आपुल्या चित्ती सर्वातला त्याची आपली प्रती जवळा जोरे जो तिघीने तेव्हा विचार केला देवाजवळ हात धरिला जावे तुम्ही आता मृत्यू लोकाला अनुसयेचे सत्व घेण्याला जवळ जोरे जो अनुसयाचे सत्व घेण्याला जवळ जोरे तिघांनी तेव्हा विचार केला अतिथ वेश धारण केला निघाले तेव्हा मृत्यू लोकाला अनुसयाच्या द्वाराला जवळ जोरे जो हाक मारिली तेव्हा तिघांनी भिक्षा नावी माय म्हणून करता हे शब्द अनुसया कानी आली बाहेर भिक्षा घेऊन जवळ जोरे जो भिक्षा घेईना